नमस्कार YouTube फॅमिली. केवळ जमीन खरेदीसाठी मिळते कर्ज, प्रक्रिया तरी काय आहे? चला तर त्याच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. घर अथवा फ्लॅट खरेदीसाठी गृह कर्ज मिळते, पण तुम्हाला जर जमीन खरेदी करायची असेल तर कर्ज मिळते का? अशा वेळी बँक सहज कर्ज देते का? ही प्रक्रिया किचकट असते का? याविषयी ग्राहकांच्या मनात मोठा संभ्रम आहे. घर अथवा सदनिका खरेदीसाठी बँका ग्राहकांना कर्ज देतात. कागदपत्रे जर व्यवस्थित असतील, त्यात त्रुटी नसेल तर कर्ज सहज उपलब्ध होते. पण जमीन खरेदी करताना बँका बारकाईने तपास करतात, तर लवकर कर्ज देत नाही असा काहीसा संभ्रम आहे. त्यामुळे जमीन खरेदी करताना कर्ज मिळते का असा प्रश्न अनेकांना पडतो. अर्थात हे कर्ज मिळते, पण याविषयीचे नियम गृह कर्जापेक्षा थोडे वेगळे आणि अधिक कडक आहेत. काय आहे त्याची प्रक्रिया? तर भूखंड खरेदीसाठी बँका कर्ज पुरवठा करतात. याने झालेल्या जमिनीवर लवकर कर्ज मिळते. ज्या ठिकाणी घर बांधले जाऊ शकते अथवा रहिवास होऊ शकते असे गृहीत धरून बँका संबंधित जमीन भूखंड खरेदीसाठी कर्ज पुरवठा करतात. पण याने अथवा संबंधित जमीन बसत नसेल तर मात्र भूखंड खरेदीसाठी कर्ज मिळणे अवघड होते. भूखंड खरेदीसाठी का घेतात कर्ज? तर शहरातील मध्यवस्तीत घर मिळणे दुरापास्त असते अथवा ते महाग ठरू शकते. त्यामुळे अनेक जण शहरालगत नवीन विकसित होत असलेल्या भागात भूखंड खरेदी करून त्यावर घर बांधण्याचा निर्णय घेतात. निम्न शहरात आजही फ्लॅट संस्कृतीचा मोठा शिरकाव होऊ शकला नाही. काही शहर विस्तारासाठी मोकळी जागा असते. अशा ठिकाणी भूखंड खरेदी करून त्यावर नंतर घराची बांधणी करण्यात येते. काहींकडे मोठी रक्कम नसते. अशा वेळी अगोदर भूखंड खरेदी करून मग त्यावर जसे पैसे उपलब्ध असतील तसे घर बांधण्यात येते. कोणत्या जमिनीवर मिळते कर्ज? तर प्रत्येक जमिनीवर बँक कर्ज देत नाही. याने झालेल्या अथवा रहिवासी योग्य जमिनीवरच बँका कर्ज देतात. म्हणजे त्या जमिनीवर निवासासाठीची स्थानिक प्रशासनाची मंजुरी मिळाली असेल, नकाशा मंजूर असेल, अशा ठिकाणी घराचे बांधकाम कायद्यानुसार योग्य असेल त्या जागेवर बँका कर्ज देतात. क्लिअर टायटल जमिनीसाठी बँका कर्ज देण्यास तयार होतात. जमीन कर्ज प्रकरणाची प्रक्रिया तरी काय आहे? तर बँक कर्ज देताना तुमचे उत्पन्न, कमाई, नोकरी अथवा व्यवसाय याचा विचार करते. क्रेडिट स्कोअर तपासते. तुमच्या डोळे एखादे कर्ज तर नाही ना याची खातरजमा करते. त्यानंतर जमीन ही रहिवास योग्य आहे का, ती येणे योग्य आहे का, या जमिनीवर घर बांधण्यासाठीची परवानगी आहे का, स्थानिक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे का याची तपासणी होते. सर्वात अगोदर योग्य कागदपत्रांचा एक सेट तयार करा. त्यानंतर जमिनीवर कर्जासाठी अर्ज करा. तुम्ही ऑनलाईन अथवा थेट बँक शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न, तुमची वैयक्तिक माहिती, किती कर्ज हवे याची माहिती द्यावी लागते. तुमचे ओळखपत्र, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा स्रोत, जमिनीची कागदपत्रे याची प्रत दिल्यानंतर बँक पडताळणी करते. त्यानंतर मग बँक कर्ज मंजूर करत असते.